पण आमचा काही हक्क आहे का नाही इथं? आमचा काही अधिकार आहे का नाही? अरे आम्हाला काही इज्जत स्वाभिमान आहे का नाही? म्हणून आम्ही ते फोडलो होतो. मग ते 2 दिवस 4 दिवस कलेक्टर कोणी यायला तयार नाही, विचारायला तयार नाही. मला असं वाटलं देवेंद्र फडणवीसला असं वाटतंय की काही खरं नाही या धनगरायचं. या राज्यात धनगर आहे का नाही? आहेत तर जिवंत आहेत का नाही? मेल्याच जमाय भाऊ म्हणले ते खरं होतं. म्हणून देवेंद्र फडणवीसला सांगायसाठी की धनगर महाराष्ट्रात जिवंत आहेत आणि ते आता पेटलेत, जागे झालेत. हे बाबू तुला आता जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, हे सांगण्यासाठी तो इशारा मोर्चा होता. आपण त्यात यशस्वी झालो. नंतर 8 दिवस आपण टाइम दिला, पण ते पुन्हा लढाई थोडीशी त्या आता कारणात जात नाही, पण आपणच कमी पडलो. त्यात माझं शरीर स्वास्थ्य जास्त डाऊन, म्हणजे तब्येत बिघडली, जीव धोक्यात आला. सर्वांनी